वेलकम ऑल ऑफ यू. गणेश कट्स अकॅडमीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. या ठिकाणी डिफरन्स होमोनिम्स, होमोग्राफ्स, पॅरोनिम्स, पॉलिसेमी यामधील जर बघायचं झालं तर सरळ सरळ होमोनिम्स म्हटल्यानंतर स्पेलिंग त्या ठिकाणी सेम येणार, प्रोनाउन्सिएशन सुद्धा, उच्चार जो आहे तो सुद्धा सेम येणार, मिनिंग मात्र डिफरंट असणार. बॅट याचं उत्तम उदाहरण आहे. बॅट म्हणजे मॅमल्स, त्या ठिकाणी वटवाघुळे, आणि दुसरी बॅट म्हणजे क्रिकेट बॅट, हे स्पष्ट आहे. मग हा झाला होमोनिम्स. त्या ठिकाणी होमोग्राफ्स मध्ये काय येतंय तर होमोग्राफ्स मध्ये स्पेलिंग मात्र सेम येते पण उच्चार वेगवेगळे येतात, प्रोनाउन्सिएशन हे डिफरंट असतं. आता नुकताच गट कला 21 सप्टेंबरच्या त्या ठिकाणी हा पेपरमध्ये हा जो प्रश्न आहे एलईएडी लेड, हा लेड प्रोनाउन्सिएशनचा, आणि दुसरा एलईएडी लीड म्हणजे डॉग्स लीड असं प्रोनाउन्सिएशन असणार. प्रोनाउन्सिएशन वेगळं, तसा मिनिंग सुद्धा वेगळा, स्पेलिंग फक्त एक असणार. म्हणून लेड आणि लीड असे त्या ठिकाणी वेगवेगळे उच्चार आहे आणि मिनिंग त्यांचे सुद्धा बदललेले आहे. लेड शिसे आणि लीड या ठिकाणी हा गाईड म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. हे झालं होमोग्राफ्स. मग होमोग्राफ्स मध्ये त्या ठिकाणी आपल्याला हा लीड असं पाहायला भेटते आणि नुकताच पेपरमध्ये हा जो प्रश्न आलेला आहे त्याचं ते उत्तर होमोग्राफ्स त्या ठिकाणी ऑब्विसली आहे. त्यानंतर पॉलिसेमी म्हणजे एकच शब्द असतो आणि त्याचे अनेक मिनिंग असतात. मग वन वर्ड हॅव्हिंग मोर मिनिंग्स. मग त्याच्यामध्ये समजा हेड म्हटलं तर हेड म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट पण, आणि हेड म्हणजे आपलं डोकं पण, हे सिंपल आहे. त्यानंतर रन म्हटलं तर रन म्हटल्यानंतर रन ऑन फूट म्हणजे पायावरती धावणे होतं. रन दिस इन्स्टिट्यूट म्हणजे इन्स्टिट्यूट चालवणं होतं. आणि लॉंग रन म्हणजे डिस्टन्स, असे वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी रनचे होतात. अशा पद्धतीने हा पॉलिसेमी असतो. या व्यतिरिक्त म्हणजे बँक सारखा शब्द परीक्षेला विचारलेला आहे पॉलिसेमी मध्ये. आणि पॅरोनिम्स मध्ये स्पेलिंग मध्ये व्हेरिएशन असणार, प्रोनाउन्सिएशन कुठेतरी मिळता जुळता असणार. ऍक्सेप्ट, एक्सेप्ट. मग ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, एक्सेप्ट म्हणजे विदाउट दिस. अफेक्ट, इफेक्ट. मग अफेक्ट, इफेक्ट मग एक नाऊन आहे, एक वर्ब आहे अफेक्ट, आणि इफेक्ट जो आहे तो नाऊन आहे. असं त्याचं एक स्वरूप असतं. आणि म्हणून हा जो आहे हा पॅरोनिम्स म्हणून येतो. म्हणून अंतिमतः एवढंच, होमोनिम्स मध्ये काय आहे की स्पेलिंग आणि प्रोनाउन्सिएशन सेम आहे, मिनिंग डिफरंट आहे. होमोग्राफ्स मध्ये काय आहे, स्पेलिंग फक्त सेम आहे, प्रोनाउन्सिएशन टोटली डिफरंट, मिनिंग सुद्धा डिफरंट. त्यानंतर पॉलिसेमी मध्ये एकाच वर्डचे अनेक मिनिंग असणार, आणि पॅरोनिम्स मध्ये स्पेलिंग मध्ये थोडंसं व्हेरिएशन असणार, मिनिंग सुद्धा त्या ठिकाणी डिफरंट असणार. आणि इथे नाऊन असणार, कोणी वर्ब असणार, ओरिजिन मात्र एका त्याचं सेम असू शकतं. ऍक्सेप्ट आणि एक्सेप्ट सारखे शब्द हे थोडे कन्फ्युजिंग त्या ठिकाणी असणार. तर अशा पद्धतीनं हा कॉन्सेप्ट आहे. थँक्यू.